नमस्कार मित्रांनो, राईट्स ऑफ मेडिकेशन्स. तर आपण आज इन डिटेलमध्ये बघणार आहे राईट्स ऑफ मेडिकेशन म्हणजे काय आणि किती राईट्स आहेत, ते काय काय कुठे कुठे कसं कसं वापरतात हे राईट्स, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. राईट्स म्हणजे काय मित्रांनो? राईट्स म्हणजे की आपले हक्क, आपले आपले हक्क, त्याला आपण राईट्स असं म्हणतो. तर मेडिकेशनचे राईट्स का बरं बनवले आहेत? तर हे सेफ्टीसाठी बनवले आहेत, पेशंटच्या सेफ्टीसाठी पण बनवलेले आहेत, ॲज वेल ॲज नर्सेसच्या किंवा जे पण हेल्थ रिलेटेड लोक आहेत, पॅरामेडिकल्स आहेत, जे पण आहेत. मेडिसिन द्यायचा पूर्णपणे हक्क फक्त नर्सेसलाच आहे. डॉक्टर ते प्रिस्क्राईब करतात आणि नर्सेस ते पेशंटला ॲडमिनिस्टर करतात विथ द फॉर्म ऑफ ओरल, IV जे काही असेल ते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही प्रकारचे राईट्स दिलेले आहे आपल्याला पण आणि पेशंटला पण. तर ते काय आहेत तर ते आपण आता बघणार आहे. 10 राईट्स आहेत. ओके. राईट पेशंट, राईट मेडिकेशन, राईट डोस, राईट रूट, राईट टाईम, एज्युकेशन, डॉक्युमेंटेशन, टू रिफ्यूज, असेस अँड इव्हॅल्युएशन. तर पहिले आपण बघणार आहे राईट पेशंट. राईट पेशंट का बरं? तर आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेले जाता. ठीक आहे. तुम्हाला खूप जास्त पोटात दुखतंय. ठीक आहे. आणि तुमच्या शेजारच्या पेशंटला, तुमच्या शेजारी पण एक पेशंट आहे समजा असं, आणि त्याला खूप जास्त वॉमिटिंग होत आहेत. तर नर्सने एकदम घाईघाईमध्ये येऊन तुम्हाला वॉमिटिंगचं औषध दिलं आणि तुमच्या साईडच्या पेशंटला पोटदुखीचं औषध दिलं. तर हे बरोबर आहे का? नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला नर्सेसला काय नोन असणं गरजेचं आहे की राईट पेशंट. तर ते कसं ती आयडेंटिफाय करेल की हा पेशंट राईट आहे? त्याच्या आयडेंटिफिकेशन स्टिकरवरून किंवा मग त्याच्या फाईलवरून त्याचं पहिले नाव विचारायचं आहे. एक युनिव्हर्सल ID असतो मोठ्या हॉस्पिटलमध्ये, जे NABH हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये एक ID असतो, तो बरोबर बघायचा आणि राईट पेशंटला मेडिसिन द्यायचं. सेकंड काय आहे तर राईट मेडिकेशन. जे मी तुम्हाला पहिले सांगितलं की राईट मेडिकेशन, पोटदुखीवर जर आपण वॉमिटिंगचं औषध दिलं किंवा वॉमिटिंगवर आपण पोटदुखीचं औषध दिलं तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही होणार. सो हे पेशंटसाठी पण तितकंच महत्त्वाचं आहे, नर्सेससाठी पण तितकंच महत्त्वाचं आहे की आपण राईट पेशंट बघून ते मेडिसिन द्यायचं आहे. राईट मेडिसिन पेशंटला द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही पण सेफ राहाल, पेशंट पण सेफ राहील. पेशंटने जर उद्या उठून तुमच्यावर काही केस वगैरे केली तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकू शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित आपण मेडिसिन द्यायचं आहे पेशंटला. थर्ड, राईट डोस. आता डोस म्हणजे काय? तर जे मेडिसिन असतात ते MGमध्ये येतात. जे टॅबलेट फॉर्मचे मेडिसिन असतात ते MGमध्ये येतात. ठीक आहे. ॲम्प्युलमधले मेडिसिन हे MLमध्ये येतात. ठीक आहे. सो आपण ते व्यवस्थित बघायचं. आता ऑन्डासेट्रॉन हे कशामध्ये येतं? टॅबलेटमध्ये पण येतं आणि इंजेक्शनमध्ये पण येतं. ठीक आहे. डॉक्टरने फक्त ऑन्डासेट्रॉन लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे काहीच लिहिलेलं नाही, डोस म्हणजे काहीच लिहिलेलं नाही. तर तुम्हाला कसं काय समजेल? किंवा ठीक आहे 2 mg लिहिलेलं आहे, फक्त 2 लिहिलेलं आहे फक्त तिथं, समजलं? तुम्हाला काहीच पुढे माहिती नाही ML आहे का MG आहे. तर तुम्ही डॉक्टरला जाऊन परत विचारायचं आहे की हा राईट कोणाचा आहे? पेशंटचा पण राईट आहे आणि तुमचा पण राईट आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याच लिगल गोष्टीमध्ये नको अडकायला. म्हणून हा राईट दिलेला आहे की राईट डोस. 2 mg आहे, 4 mg आहे, 8 mg आहे, 2 ml आहे, 4 ml आहे, 8 ml आहे. किती ml पेशंटला द्यायचं आहे तो राईट आहे पेशंटचा, की पेशंटला व्यवस्थित राईट डोस भेटला पाहिजे. तर त्यानुसार आपण डॉक्टरला कन्फर्म करून तो राईट डोस पेशंटला द्यायचा आहे. ठीक आहे. पुढचं काय आहे? राईट रूट. आता रूट म्हणजे काय? तर IV आहे, ओरल आहे, पॅरेंटल आहे, ट्रॉपिकल आहे. आपण बघितले याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितले मेथड्स काय, फॉर्म्स काय मेडिसिन द्यायची. तर जर IVच्या बदल्यात तुम्ही ओरल देऊन टाकले, मी तुम्हाला जसं सांगितलं. आता इमसेट आहे, इमसेट इंजेक्शनमध्ये पण येतं आणि टॅबलेट फॉर्ममध्ये पण येतं. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला इंजेक्शन द्या आणि तुम्ही देऊन टाकली टॅबलेट, तर काय उपयोग होणार आहे का त्याचा? नाही. तर रूट हा इम्पॉर्टंट आहे. IV आहे, ओरल आहे, व्यवस्थित डॉक्टरला विचारायचं आहे. किंवा डॉक्टर जेव्हा प्रिस्क्राईब करतात, मेडिसिन चार्टवरती लिहितात, तेव्हा आपण व्यवस्थित ते बघायचं आहे की ते काय लिहिलेलं आहे. IV लिहिलेलं आहे, रूट
एक ना चार्ट असतो, मेडिसिन चार्ट, त्याच्यामध्ये ना रूट असतो, डोस असतो, फ्रिक्वेन्सी असते, मेडिसिनचं नाव असतं. तर व्यवस्थित बघायचं आहे रूट कोणता दिलेला आहे, डोस किती दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे व्यवस्थित, जेणेकरून तुम्ही कोणत्याच लिगल गोष्टीमध्ये नको अडकायला, म्हणून त्या इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे राईट फ्रिक्वेन्सी. आता हे सिमिलर आहे डोसच्या, की फ्रिक्वेन्सी म्हणजे एक टॅबलेट द्यायची, 2 टॅबलेट द्यायची. आता 2 mg आणि टॅबलेटची स्ट्रिप आहे 1 mgची. ठीक आहे, तुम्हाला पेशंटला द्यायचे 3 mgच्या टॅबलेट, तर तुम्ही काय कराल, 1-1-1 अशा 3 mgच्या टॅबलेट पेशंटला तुम्ही द्याल. ठीक आहे, तर राईट फ्रिक्वेन्सी ते तुम्हाला व्यवस्थित बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त मेडिसिनचं नाव नाही वाचायचं आहे. ठीक आहे, तुम्ही किती पण एक्सपिरियन्स असो तुमचा, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, फक्त मेडिसिनचं नाव नाही वाचायचं, फ्रिक्वेन्सी वाचायची आहे, डोस वाचायचा आहे, रूट वाचायचा आहे. ठीक आहे, राईट टाईम. आता राईट टाईम म्हणजे काय, मॉर्निंगचे जे मेडिसिन असतात मेनली ते कोणते मेडिसिन असतात, म्हणजे ज्याच्यामुळं ॲसिडिटी नाही होणार असे मेडिसिन असतात. जसे इंजेक्शन पॅन झालं, इंजेक्शन इमसेट झालं, हे मॉर्निंगचे मेडिसिन असतात. हे तुम्ही 10 वाजता दिलं तर चालेल का, नाही. किंवा 10 वाजेचे जे अँटीबायोटिकचे टाईम जे असतात ते 10-10 असतात, किंवा 10-2 6-2-10 असतात. असे टायमिंग फिक्स असतात. किंवा तुम्हाला एक म्हणजे पेशंट ओटीमधून बाहेर आलेला, हा इन्सिडन्स माझ्या फ्रेंडसोबत झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा सांगते. पेशंट ओटीमधून बाहेर आलेला आहे आणि तिला माहितीच नव्हतं की ओटीमधून बाहेर आल्यानंतर पेशंटला परत अँटीबायोटिक द्यावं लागतं. तिला असं वाटलं की ओटीमध्ये तो अँटीबायोटिक दिलेला आहे तर आता परत द्यायची गरज नसते. कोणत्या पेशंटमध्ये द्यायची गरज नसते, पण मोस्ट ऑफ पेशंटमध्ये द्यायची गरज असते. त्याच्यामुळे जेव्हा पण पेशंट बाहेर येईल तेव्हा तुम्ही विचारायचं आहे डॉक्टरांना की पेशंटला मेडिसिन द्यायचे आहे का नाही. असं आहे फॉर एक्झाम्पल होतं. पण राईट टाईम, जे तुम्ही व्यवस्थित मेडिसिनच्या बाबतीत तुम्ही कोणतीच हलगर्जीपणा करत जाऊ नका, याच्यामुळे खूप मोठा इश्यू होऊ शकतो, तुम्ही लिगल गोष्टीमध्ये अडकू शकतात. मी परत लिगल हा शब्द वापरते, याचा पण व्हिडिओ पुढे येणार आहे की लिगल काय असतात नर्सिंगच्या मध्ये लिगल ॲस्पेक्ट्स. सो तो पण व्हिडिओ आपण बनवूया. सो नेक्स्ट आहे राईट टू एज्युकेशन. आता राईट टू एज्युकेशन हे पेशंटसाठी आहे की जे मेडिसिन तुम्ही त्यांना देतायत त्याला राईट आहे विचारायचा की तुम्ही त्याला कोणता मेडिसिन देतायत. आता जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला किंवा तुमचे घरचे किंवा तुमचे फॅमिली मेंबर, मित्र कोणी पण ॲडमिट झालं, कोणी म्हणजे एक नर्स आली आणि तिने फक्त टॅबलेट देऊन टाकल्या, ठीक आहे, आणि ती परत निघून गेली. तुम्ही हा विचार करत राहाल की अरे हिने कोणतं टॅबलेट दिलं आहे आपल्याला, कसं आहे दिलं आहे. तर मोठ्या जे हॉस्पिटल असतात, NABH जे हॉस्पिटल असतात, तिथे तिथे नर्सेसला ट्रेन केलं जातं की तुम्ही पेशंटला सांगायचं आहे की हे कोणत्या प्रकारचं मेडिसिन आहे, अँटीबायोटिक आहे, अँटासिड आहे, त्याच्यानंतर पेन किलर आहे, कोणत्या प्रकारचं मेडिसिन आहे. त्यांना राईट आहे विचारायचा की तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारचं मेडिसिन देत आहेत. तर हा पण एक मेन राईट आहे पेशंटचा आणि ॲज वेल ॲज नर्सेसचा पण. तर राईट टू डॉक्युमेंटेशन, आता हे एकदम इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हे राईट टू डॉक्युमेंटेशन. जेव्हा तुम्ही पेशंटला काही पण द्याल, आता हे तुम्हाला मी एकदम म्हणजे इन्सिडन्स सांगते की जेव्हा पण तुम्ही पेशंटला कोणती पण गोष्ट द्याल, इवन पाणीसुद्धा द्याल, तर इनटेक आउटपुटचा चार्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट करायचे. पेशंटला तुम्ही मेडिसिन देत आहेत, नर्सेस नोट्समध्ये डॉक्युमेंट करायचं आहे, मेडिसिनच्या इथं साईन करायची आहे. तुम्ही काही पण देत आहे ते लिहून ठेवा, कारण की हे प्रूफ तुमच्यासाठी आहे. नर्सेस मित्रांनो, हा प्रूफ आहे तुमच्यासाठी की तुम्ही पेशंटला ही गोष्ट दिलेली आहे. जर एकदम घाईगडबडीमध्ये तुम्ही विसरून गेले काय डॉक्युमेंट करायचं, नंतर पेशंटने कंप्लेंट केली पोलिसांमध्ये, कोर्टामध्ये ती केस गेली, तुम्ही किती पण ओरडून सांगितलं की मी हे टॅबलेट दिलेली आहे, मी हे मेडिसिन दिलेलं आहे, मी हे IV दिलेलं आहे, कोर्ट तुमच्यावर बिलीव्ह ठेवणार नाही. कोर्ट फक्त डॉक्युमेंटवर आणि प्रूफवर बिलीव्ह ठेवतं. सो हे एकदम इम्पॉर्टंट आहे. हा इन्सिडन्स माझ्या फ्रेंडसोबत आणि एकदा माझ्यासोबत पण झालेला आहे डॉक्युमेंटवरून. ठीक आहे, मी कोर्टात वगैरे केस नाही गेलेली, बट एक म्हणजे ती माझ्या फ्रेंडच्या लक्षात आली होती की ती मेडिसिन इंजेक्शन मी दिलं होतं पण तिथं मी साईन नव्हती केली. सो जेव्हा मी नेक्स्ट शिफ्टला मी जेव्हा हँडओव्हर देत होते तेव्हा ती मला बोलली की तू इथं साईन का बरं नाही केली, तू मेडिसिन दिलं आहे का नाही. आता बघा हे कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण मेडिसिन द्याल तेव्हा साईन करा आणि डॉक्युमेंट करा.
राईट टू रिफ्यूज. आता हे जे आहे राईट हा पेशंटचा राईट आहे. ठीक आहे. पेशंटला जर कोणतं मेडिसिन नको असेल सॉरी पेशंटला जर कोणतं मेडिसिन नाही खायचं किंवा नाही पाहिजे असेल तर तो रिफ्यूज करू शकतो. ठीक आहे. तुम्ही त्याला जबरदस्ती नाही करू शकत की भाऊ घे किंवा ताई घे असं तुम्ही एकदम जबरदस्ती करून हात वगैरे बांधून त्याला मेडिसिन नाही देऊ शकत. त्याला हा राईट आहे. त्याच्या पर्सनल गोष्टीमधली ही गोष्ट येऊन जाते की आपण त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणत्याच प्रकारचं मेडिसिन देऊ शकत नाही. राईट टू रिफ्यूज हा पेशंटचा राईट आहे. त्याच्यामुळे आणि जेव्हा पेशंट एकदम इम्पॉर्टंट माझ्या आत्ता लक्षात आलं, जेव्हा पेशंट हे सांगतं ना की आम्हाला ही मेडिसिन नाही पाहिजे तर ते पण तुम्ही डॉक्युमेंट करून ठेवा की पेशंट असं म्हणतोय की मला हे मेडिसिन नको आहे किंवा मला हे IV नको आहे, जेणेकरून तुम्ही सेफ व्हाल आणि म्हणजे तुमच्याकडे ते प्रूफ राहील की मी हे मेडिसिन का दिलं नाही, कारण की पेशंट मला असं म्हटलं की मला हे मेडिसिन नाही पाहिजे. ठीक आहे. याच्यामुळे कोण सेफ होईल? तुम्ही सेफ व्हाल. अल्टिमेटली तुमचे जे डॉक्युमेंट, जसं मी पहिले सांगितलं की डॉक्युमेंट तुम्ही करून ठेवताल ते हे तुमच्यासाठी प्रूफ असेल. जेव्हा पण तुम्ही म्हणजे लिगल कोणत्या पण गोष्टीमध्ये अडकाल तर मग हे तुमच्याकडे प्रूफ असेल की पेशंटने रिफ्यूज केलं होतं म्हणून मी त्यांना दिलं नाही. सो पेशंटचा पण हा राईट आहे की तो मेडिसिन रिफ्यूज करू शकतो. आपण त्यांना जोर जबरदस्ती करून किंवा मारून झोडून ते मेडिसिन त्यांना देऊ शकत नाही. ठीक आहे. तर हा एक राईट आहे, पेशंटचा राईट आहे. राईट टू असेसमेंट. तर राईट टू असेसमेंटमध्ये काय येतं, आता समजा एक पेशंटला खूप वॉमिट होतं आहे. ठीक आहे. वॉमिटिंग होते पेशंटला आणि डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की इमसेट इंजेक्शन द्या. ठीक आहे. आपण इमसेट इंजेक्शन दिलं. किती वाजता दिलं? आता समजा 10 वाजता पेशंट आला, 9:30 वाजता त्याला खूप सारे वॉमिटिंग होत होते. आपण त्याला 9:40 इमसेट इंजेक्शन दिलं. ठीक आहे. तर आता असेसमेंट म्हणजे काय? तर अर्ध्या तासानंतर आपण अर्ध्या किंवा 1 तासानंतर आपण जाऊन पेशंटला विचारायचं तुम्हाला अजून पण वॉमिटिंगसारखं होतं आहे का, नोशियासारखं होतं आहे का, असं म्हणजे काही वाटतंय का असं की तुम्हाला परत वॉमिटिंग होईल असं, याला असेसमेंट म्हणतात. ही खूप साऱ्या गोष्टीमध्ये करतात आपण हॉस्पिटलमध्ये. मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल पुढे. असेसमेंट खूप मेन आहे नर्सिंगमध्ये. सगळ्यात पहिले आपण असेसमेंट करतो पेशंटची की काय हेड टू फूट काय आहे काय नाही. तर राईट टू असेसमेंटमध्ये जेव्हा आपण कोणत्या पण प्रकारचं मेडिसिन पेशंटला देतो त्याच्या अर्ध्या किंवा 1 तासानंतर आपण जाऊन पेशंटला विचारायचं आहे, भाई तुला कसं वाटतंय, बरं वाटतंय का, की तुला अजून पण त्याच प्रकारचं म्हणजे वॉमिटिंगसारखं होतंय किंवा तुझं पोट दुखतंय किंवा एनी काइंड म्हणजे काही पण असू शकतं ते की पेशंट कोणत्या पण कंप्लेंटनी आलेला असेल. मी फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते, कोणत्या पण कंप्लेंटनी पेशंट येऊ द्या, फक्त तुम्हाला त्याला असेस करायचं आहे अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासानंतर. कोणत्या हॉस्पिटलमधली पॉलिसी 2 तासानंतरची असते. जर आपण पॅरासिटामॉल दिलं, पोटदुखी होत असेल तर आपण पॅरासिटामॉल देतो. तर पॅरासिटामॉल जर IV दिलं 1 ग्रॅमचं तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये 4 किंवा 5 तासानंतर परत जाऊन असेस करतात की पेशंटला पेन होते का नाही. ठीक आहे. सो या प्रकारे असेसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या नर्सिंग करिअरमध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे की असेसमेंट तुम्ही कशी करशाल. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितलं की असेसमेंट आपण कशी करतो. आपण जर कोणती प्रोसिजर केली आहे किंवा मग कोणतं मेडिसिन दिलेलं आहे तर त्याचा इफेक्ट झाला आहे का नाही पेशंटवरती हे बघणं म्हणजे असेसमेंट. समजलं? हे आपण जाऊन पेशंटला विचारायचं आहे की भाई तुला कसं वाटतंय, बरं वाटतंय की नाही, की परत एखादं दुसरं सबस्टिट्यूट द्यायची गरज आहे पेशंटला किंवा त्याच्यापेक्षा जास्त हायर काही द्यायची गरज आहे पेशंटला, ते आपल्याला समजतं असेसमेंटवरून. तर असेसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. राईट्समध्ये हे येतं. हे तुम्हाला एकदम तुमच्या पाठ झाले पाहिजे हे राईट्स, कारण की हे राईट्स खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूमध्ये मी आता इंटरनॅशनल काम करते, इंटरनॅशनल आहे मी आता जॉबला. तर मला 3 क्वेश्चन विचारले होते फक्त इंटरव्ह्यूवरनी. तर त्याच्यामधला दुसरा क्वेश्चन होता की राईट्स ऑफ मेडिकेशन्स काय.
सो मी त्यांना सगळं एकदम पिटपॅट करून सांगितलं की अशा अशा आहेत. इवन मी एक्झाम्पल पण देऊन त्यांना सांगितलं. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे पण इंटरव्ह्यूसाठी जाताय तर तिथं हा क्वेश्चन हमखास विचारतात की राईट्स ऑफ मेडिकेशन्स काय आहे. तर तुम्हाला प्रत्येक राईट हा तोंडपाठ झाला पाहिजे, कारण की हे तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि ॲज वेल ॲज पेशंटसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तुमच्यासाठी का बरं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणत्याच लिगल गोष्टीमध्ये अडकायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी हे राईट्स बनवून दिलेले आहेत, ठीक आहे. किंवा पेशंट पण, जर पेशंटला पण काय हार्म झालं तर ते सॉरी पेशंटला पण काय हार्म झालं तर ते बॅकफायर होऊन तुमच्यावरच येणार आहे, कारण की तुमचं पेशंट होतं ते, त्याच्यामुळं त्याला हार्म झालं आहे तर कुठे ना कुठे तुमची चुकी आहे असं लोकांना वाटेल. सो एकदम व्यवस्थित हे राईट्स वाचून घ्या. किंवा मग NABHच्या हॉस्पिटलमध्ये जे काम करत असेल त्यांना तर हे एकदम पार्ट असतात राईट्स. तर हे एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि असेसमेंट तर खूप जास्त इम्पॉर्टंट असते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असेसमेंट करतो. पेन असेसमेंट करतो आपण, फॉल रिस्क असेसमेंट करतो आपण, न्यूट्रिशन असेसमेंट करतो, त्याच्यानंतर पेशंटची बेडसोर असेसमेंट करतो, त्याच्यानंतर अजून खूप सारे असेसमेंट असतात. बट असेसमेंट इन मेडिसिन किंवा मेडिकेशनमध्ये असेसमेंटचं काय काम असतं? सो ते हेच काम असतं की पेशंटला आपण जाऊन विचारायचं आहे की त्याला बाबा कसं वाटतंय, बरं वाटतंय की नाही, किंवा या मेडिसिनचा इफेक्ट झाला आहे की नाही, किंवा या मेडिसिनचा म्हणजे दुसरं काही त्याला अल्टरनेटिव्ह यायची काही गरज आहे का, किंवा मग अशा प्रकारच्या गोष्टी. सो त्याच्यासाठी असेसमेंट हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इव्हॅल्युएशन, राईट टू इव्हॅल्युएशन मी तुम्हाला पहिले सांगितलं की आता समजा पेशंटला वॉमिटिंग होत होती, ठीक आहे, आपण त्याला इमसेट दिलं. जसं मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं, आपण त्याला इमसेट दिलं आणि त्याला आता बरं वाटतंय, म्हणजे 1 तासानंतर आपण असेसमेंट केली, आता त्याला बरं वाटतंय. तर तुम्ही इव्हॅल्युएट काय कराल की हा बाबा या 2 mlच्या इमसेटने पेशंटला बरं वाटतंय. तर इव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही काय लिहाल, डॉक्युमेंट काय कराल की पेशंटला इमसेटने बरं वाटतंय. आता पेशंटला इमसेटनी त्या 2 mlच्या इमसेटनी बरं नाही वाटलं आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय इव्हॅल्युएट कराल की पेशंटला बरं नाही वाटलं. तुम्ही डॉक्टरांना सांगाल की डॉक्टर पेशंटला बरं नाही वाटलं आहे, आपण कोणतं दुसरं सबस्टिट्यूट देण्याची गरज आहे का. सो ते डॉक्टर डिसाईड करतील की त्याला कोणतं सबस्टिट्यूट द्यायचं आहे, किंवा त्याला रेस्ट करायला लावायचं आहे, किंवा व्हॉट एव्हर इट इज, काय करायला लावायचं आहे हे डॉक्टर ठरवतील, ठीक आहे. आपलं फक्त काय काम आहे, इव्हॅल्युएट करणं की पेशंटची कंडिशन काय आहे. पेशंटला पहिले म्हणजे आपण डोळ्यांनी पण बघू शकतो, ते विचारायची गरज नाही. फर्स्ट आपण डोळ्यांनी बघायचं आहे, असेस्ट करायचं आहे पेशंटला की पेशंटची कंडिशन कशी, पहिल्यासारखीच आहे किंवा मग आता सुधारली आहे, किंवा तुमच्या डोळ्यांनी पेशंट एकदम ठीकठाक दिसतंय तरी पण पेशंट म्हणते की नाही मला खूप त्रास होतोय. का खूप सारे पेशंट असं करतात की नाही सिस्टर मला खूपच त्रास होतोय, खूप पेन होतंय असं. तर आपण ते बघायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे पेशंटच्या कंडिशनकडे बघून की पेशंटला खरंच त्रास होतोय की अजून काही मेडिकल मॅनेजमेंटची गरज आहे, हे आपण बघायचं आहे आणि इव्हॅल्युएट करायचं आहे, डॉक्युमेंट करायचं आहे. समजलं? एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. तुम्ही जसं तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल हॉस्पिटलमध्ये, तसं तुम्हाला त्या गोष्टीचा इम्पॉर्टंट समजेल की हे राईट्स किती इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळे तुमच्यासाठीच बनवलेले आहेत, किंवा पेशंटसाठी पण म्हणू शकतो आपण. पण हे मोस्ट ऑफ राईट्स जे आहेत ते नर्सेससाठी आहेत, की नर्सिंग जेणेकरून कोणत्याच लिगल गोष्टीमध्ये नाही अडकायला पाहिजे, किंवा कोणत्याच प्रकारच्या हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या कोणत्याच प्रकारच्या गोष्टीमध्ये नाही अडकायला पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर NABH सारख्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करताय आणि तुमच्या हातून थोडीशी जरी चूक झाली पेशंटच्या बाबतीत किंवा मग काही पण, तर ते तुम्हाला डायरेक्ट मेमो देतील. ते हा विचार करणार नाही की तुमच्याकडे खूप सारे पेशंट होते त्याच्यामुळे तुम्ही ही चूक केली, नाही, ते तुम्हाला डायरेक्ट मेमो देतील. तुमच्या जे करिअर आहे त्याचा इफेक्ट होईल. सो व्यवस्थित जे पण मी तुम्हाला राईट सांगितले आत्तापर्यंतचे, त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही फॉलो करायचं आहे.
ते तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येकाचा. मी तुम्हाला समजून पण सांगितलेलं आहे की कोणते राईट्स कधी आपण यूज करायचे, कोणते राईट्स कशासाठी आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा शेवटचा राईट होता, राईट ऑफ इव्हॅल्युएशन. सो तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजे की कोणकोणते राईट्स आहेत. तर राईट पेशंट, त्याच्यानंतर राईट टाईम, राईट डोस, राईट फ्रिक्वेन्सी, राईट डॉक्युमेंटेशन, राईट टू रिफ्यूज, राईट टू एज्युकेशन, राईट टू इव्हॅल्युएशन, सगळं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा हे समोरच्याला सांगाल, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी आता इंटरनॅशनली काम करते, तर मला हा क्वेश्चन विचारला होता इंटरव्ह्यूअरनी की तुम्हाला राईट्स ऑफ मेडिकेशन माहिती आहेत का. तर तुम्हाला पण हे माहिती पाहिजे. ठीक आहे. आता थोडं एडिशनल आपण काय बघणार आहे, तर पेशंटला जर कोणत्याही प्रकारच्या मेडिसिनची ॲलर्जी झाली तर तुम्ही काय कराल. पेशंटला कोणत्या पण प्रकारच्या मेडिसिनची ॲलर्जी झाली तर तुम्ही काय कराल हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू.